आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण ही घ्या तुमच्या हातात तलवार आणि माझा आणि सर्व कौरवांचा वध करा। त्या पांडवांच्या हातून मरण्यापेक्षा तर हे चांगलं आहे पितामह की आम्हा सर्वांना तुमच्या हातून मरण यावं। करून टाका आम्हा सगळ्यांचा वध। नाही 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 दुर्योधना, आता मी हा आरोप अजून सहन नाही करू शकत। तुझ्या या आरोपाची दुर्गंधी माझ्या शरीराच्या रोमारोमातून येते आहे। माझं संपूर्ण अस्तित्व या दुर्गंधीमुळे अपवित्र झालंय। मी आता हे पवित्र करीन। मी पांडवांच्या रक्ताने माझं अस्तित्व पवित्र करेन। मी गंगापुत्र भीष्म प्रतिज्ञा करतो की मी पांडवांचा वध करेन आणि या पृथ्वी लोकाला निष्पांडव करून टाकेन, अन्यथा स्वतःच्या प्राणांचा त्याग करेन। निष्पांडव करून टाकेन। काय म्हणाला संजय? ताश्री भीष्मांनी प्रतिज्ञा केली आहे, पांडवांचा वध करण्याची प्रतिज्ञा। हे सारं ब्रह्मांड मोडून पडू शकतं, परंतु भीष्म प्रतिज्ञा नाही मोडू शकत, कधीच नाही मोडू शकत। आता या पृथ्वीवरून पांडवांचा नायनाट होऊन जाईल आणि माझ्या मेलेल्या पुत्रांचा प्रतिशोध देखील पूर्ण होऊन जाईल, अवश्य पूर्ण होईल। मधुसूदन, मधुसूदन, मधुसूदन। काय झालं पांचाली? तू अशी रडतीयस का? तू ऐकलंस माधव? भीष्म पितामहांनी प्रतिज्ञा केली, या पृथ्वीवरून सर्व पांडवांचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा। आता काय होईल माधव? माधव, तू स्मितहास्य करतोयस? पितामहांनी
पांडवांचा वध करण्याची प्रतिज्ञा केली आणि तू स्मितहास्य करतोयस. उद्या अधर्म धर्माला पराभूत करेल आणि तरी तू हसतोयस. पांचाली, असं घाबरून काय होणार आहे? तुला आता पितामहांना रोखावं लागेल माधव. हो पांडव असताना. हो कृष्णा, हो. तसं दिसायला तर हे युद्ध कौरव आणि पांडवांच्यात होतंय, परंतु वास्तवात हे युद्ध कौरवात आणि वासुदेव श्रीकृष्ण यांच्यात होतंय. माझे पती तर केवळ एक माध्यम आहेत, निमित्त आहेत. हो ना प्रभू. हे काय बोलतेस की हे युद्ध मी करतोय म्हणून? पांचाली, तुला व्यवस्थित ठाऊक आहे की मी या युद्धामध्ये शस्त्र न उचलण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. मी आता निशस्त्र आहे. कोण म्हणतं की तू निशस्त्र आहेस? तू निशस्त्र नाहीयेस माधव. 5ही पांडव तुझी शस्त्र आहेत. महाराज युधिष्ठिर तुझा शंख आहेत. ते शंख वाजवून तुझ्या बाजूने धर्मयुद्धाची घोषणा करतात. महाबलशाली भीम तुझी गदा आहेत, जिचा प्रहार कधीही वाया जात नाही. आणि पार्थ अर्जुन तुझं सुदर्शन आहे, ज्याचा वार अचूक असतो. हे सगळे जण असताना तू कसं काय म्हणू शकतोस की तू निशस्त्र आहेस? वा द्रौपदी वा. सरते शेवटी तू माझं हे रहस्य ओळखलंसच. हे वासुदेव, जर पितामहांनी त्यांची प्रतिज्ञा पूर्ण केली तर ही तुझी 5ही शस्त्रे नष्ट होऊन जातील आणि तेव्हा मग तू खऱ्या अर्थाने निशस्त्र होशील आणि तुझे हे हात आणि माझं हे सौभाग्य उजळ होऊन जाईल माधव. द्रौपदी, तू माझ्या हातावर राखी बांधतेस ना? मग त्या राखीच्या बंधनाला इतकं कमकुवत समजतेस? त्याला कमकुवत धागा समजतेस का? किंवा मग या हातांना तू इतकं दुर्बळ समजतेस ज्यावर तू राखी बांधतेस? नाही माधव, नाही. तर मग बहिणाबाई, तुझ्या भावावर भरवसा ठेव, विश्वास ठेव. पांडवांना काहीही नाही होणार. काहीही नाही होणार पांडवांना. पितामहांनी या पृथ्वीवरून पांडवांचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा केली आहे. वा वा भाच्या, अभिनंदन असो. वा. तू माझं अभिनंदन नाही करणार अंगराज? तुला आनंद नाही झाला? भाच्या, असं वाटतंय अंगराज कर्ण ही बातमी ऐकून दुःखी झाले आहेत. दुःख मला या गोष्टीचं नाही झालंय मामाश्री की पांडव मारले जातील. उलट या गोष्टीचं दुःख आहे की अर्जुनाचा वध आता माझ्या हातून नाही व्हायचा. चिंता का करतोस मित्रा? पितामहांच्या हातून जेव्हा अर्जुन यमसदनी धाडला जाईल तेव्हा या जगात तुझ्या व्यतिरिक्त कोणी दुसरा सर्वश्रेष्ठ धनुर्धर नाही उरणार. आणि अशा प्रकारे तुझी सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनण्याची महत्वाकांक्षा देखील पूर्ण होऊन जाईल. नाही मामाश्री, नाही नाही. सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून घेण्याचा खरा आनंद मला तेव्हा प्राप्त होईल जेव्हा मी स्वतः माझ्या बाणांनी माझा विरोधी अर्जुनचा वध करेन. जर पितामह भीष्मांच्या धनुष्याच्या बाणांनी मला हा सन्मान दिला तर मला त्याचा कोणताही आनंद नाही व्हायचा, अजिबात आनंद व्हायचा नाही. परंतु एका मित्राच्या आनंदाहून अधिक श्रेष्ठ कोणताही आनंद असू शकत नाही. त्यामुळे युवराज, मी तुमचं अभिनंदन करतो. अभिनंदन असो.
अभिनंदन असो. नाही केशव, नाही. युद्धात क्रोधाने वेडापिसा झालेल्या यमराजाला रोखलं जाऊ शकतं. वज्रधारी इंद्रावर अंकुश लावता येऊ शकतो. गदाधारी कुबेराला प्रतिबंध करता येऊ शकतो, परंतु प्रतिज्ञाबद्ध पितामहांना कुणीच थांबवू शकत नाही. आणि आता तर त्यांनी केवळ पांडवांचाच वध करण्याची प्रतिज्ञा केली आहे, तर मग कोण आहे जो त्यांना रोखू शकेल? मला तर असं वाटतंय की ज्या प्रकारे पतंग अग्नीच्या ज्वाळांच्या दिशेने आकर्षित होऊन स्वतःच पुढे जात अग्नीमध्ये भस्म होऊन जातात, त्याच प्रकारे युद्धात पितामहांचा सामना करून आम्ही आत्महत्या करणार आहोत. हे मधुसूदन, माझ्यामुळे माझ्या भावंडांना त्यांच्या राज्यावर पाणी सोडावं लागलं. सुख, शांती आणि ऐश्वर्यापासून वंचित राहावं लागलं. पांचालीस असह्य अपमानास सामोरं जावं लागलं. आणि माझ्यामुळेच माझ्या भावांना वनवासाच्या हालपेष्टा सोसाव्या लागल्या. आणि माझ्यामुळेच ते पितामह भीष्मांच्या घातक बाणांचं लक्ष बनून जाणार आहेत. नाही केशव, नाही. माझ्या भावांनी, माझ्या साथीदारांनी, माझ्या सैनिकांनी माझ्या हितासाठी मृत्यूच्या खाईत कावडी मारायची नाही. मी असं नाही होऊ देणार. हे केशव, साक्षी राहा तू. आज मी माझ्या चारही भावांना आणि माझ्या सर्व साथीदारांना माझ्या प्रती त्यांच्या असलेल्या कर्तव्यातून मुक्त करतोय. मी माझ्या स्वार्थासाठी माझ्या भावांचा बळी देऊ इच्छित नाहीये. माझ्यामुळे जर माता कुंतीचे दोन्ही पुत्र हिरावून घेतले तर मी त्यांना काय तोंड दाखवणार? आणि मग जेव्हा मी मेल्यानंतर परलोकी जाईन तेव्हा माता माद्रींना काय उत्तर देऊ की त्यांच्या दोन्ही पुत्रांचा देखील मी माझ्या स्वार्थासाठी बळी देऊन टाकला? इतका भयंकर आरोप सहन करण्याची शक्ती माझ्यात नाहीये केशव, माझ्यात नाहीये. मरायचं असेल तर केवळ मीच मरेन. मरावं तर तुमच्या शत्रूंनी भ्राताश्री. युद्धभूमीवर जो कुणी तुमच्याकडे नजर वर करून पाहिल मी त्याचे डोळेच फोडून टाकेन. आम्ही भाऊ असताना स्वतः मृत्यू देखील तुमच्या केसाला धक्का लावू शकायचा नाही. हो युधिष्ठिर भ्राता, आम्ही जिवंत असेपर्यंत जर तुमचा वध झाला तर आम्हाला तर मेल्याहून मेल्यासारखं होईल. आम्हाला एक वेळ मरण मान्य आहे भ्राताश्री, परंतु अनाथ होणं नाही. पाहिलं युधिष्ठिर दादा, हे तुमच्याहून लहान असून देखील आज तुमच्यापेक्षा मोठे भासतायत. तुमच्या सन्मानासाठी स्वतःचे प्राण देखील ओवाळून टाकण्यास उत्सुक आहेत. आणि तुम्ही आहात की यांना क्षुद्रपणा करण्यास शिकवताय, मृत्यूची भीती घालताय. हा तर तुमच्या प्रती यांच्या आदराचा आणि स्नेहाचा अपमान आहे, यांच्या वैयक्तिक आदर्शाचा अपमान आहे. तुम्ही समजताय की तुमच्या छोट्या भावांना मृत्यूच्या पंजापासून दूर ठेवून मृत्यूला स्वतः सामोरं जाऊन खूप महान काम करताय. नाही युधिष्ठिर दादा, अशा प्रकारे तर तुम्ही सर्व पांडवांच्या सामूहिक कर्तव्यापासून पळ काढता आहात. हे कर्तव्य तर सर्व भावांचं आहे. हे तर तुम्ही सर्वांनी मिळूनच पार पाडायचंय. परंतु ज्येष्ठ भाऊ या नात्याने माझ्या लहान भावंडांच्या प्राणांच्या रक्षणाचं दायित्व काय माझ्या खांद्यावर नाहीये? युधिष्ठिर दादा, ही चांगलीच गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्या लहान भावंडांच्या प्राणांची चिंता आहे. परंतु आपण असंच का मानायचं की उद्या युद्धभूमीवर मृत्यूच पांडवांचं स्वागत करेल? ते अशासाठी कारण प्रतिज्ञाबद्ध पितामहांच्या घातक बाणांचं उत्तर देण्यास आपल्यापाशी कोणतंही शस्त्र नाहीये केशव. एक शस्त्र आहे युधिष्ठिर दादा. जगात मनुष्याच्या बुद्धीहून श्रेष्ठ ना कुठचं शस्त्र आहे आणि ना कुठचं अस्त्र आहे. जर आपण आपल्या बुद्धीचा योग्य प्रकारे वापर केला तर शत्रूच्या सर्व शस्त्रांची धार बोथट होऊ शकते. अर्थात असं की मी एका उपायाचा विचार केला आहे. तो कोणता उपाय आहे? ते सर्व तुम्ही माझ्यावर सोडा ना. जसं मी सांगेन तसं तुम्ही करत जा. ओम नमो भगवते वासुदेवाय.
ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 कोण? प्रणाम पितामह। कल्याणमस्तु। कोण आहेस मुली? इतक्या रात्री असं रडत माझ्या कुटीमध्ये का आलीयस? पितामह, मी एक सवाष्ण स्त्री आहे। माझे पती या महासंग्रामात युद्ध करत आहेत। मी त्यांच्या प्राणाच्या सुरक्षिततेसाठी तुमच्याकडे आशीर्वाद मागण्यास आले आहे। युद्धात तर प्राणांची आहुती द्यावीच लागते। एका क्षत्रिय पत्नीला हा धर्म व्यवस्थित ठाऊक असतो। त्यामुळे मृत्यूच्या आधी मृत्यूचा शोक करत नाहीत त्या। पितामह, तरी देखील स्त्री कधीही अशी इच्छा नसते की तिने विधवा व्हावं। त्यामुळे ती तिच्या पतीच्या प्राणांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत असते आणि तो प्रत्येक प्रयत्न करते जो करणं तिला शक्य आहे। परंतु तू माझ्याकडे का आलीस? यामध्ये मी काय करू शकतो? पितामह, तुमच्या वाणीत सरस्वतीचा वास आहे अशासाठी, कारण तुम्ही कधीही खोटं बोलला नाही। म्हणूनच एका महापुरुषाने मला सांगितलं की तुमच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतील ते सत्य वचनच असेल। त्यामुळे माझं मन मला सांगतंय पितामह की जर तुम्ही मला अखंड सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद दिला तर माझे पती रणभूमीमध्ये अवश्य सुरक्षित होऊन जातील। हो पितामह, माझी अशी इच्छा नाही की त्यांनी युद्ध सोडून घरी परतावं। त्यांनी अवश्य युद्ध करावं। मला तर केवळ त्यांच्या सुरक्षेची काळजी आहे। म्हणूनच तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आले। पितामह, एक सवाष्ण स्त्रीचं सौभाग्य उजाड होण्यापासून थांबवा। माझ्या पदरामध्ये माझ्या पतीच्या प्राणांची सुरक्षेची भिक्षा वाढा हो पितामह, भिक्षा वाढा हो। हे भगवन, माझ्या हातात तर काहीही नाहीये। करणारा तर तूच एक आहेस। माझ्या शब्दांमध्ये ती शक्ती येऊ दे ज्यामुळे या स्त्रीची अपेक्षा मी पूर्ण करू शकेन। पितामह, आशीर्वाद द्यावा। सौभाग्यवती भव। याज्ञसेनी द्रौपदी। हो पितामह, तुमची पुत्रवधू जिला तुम्ही सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद दिला आहे। आता धरतीला निष्पांडव करण्याच्या तुमच्या प्रतिज्ञेनुसार
तुम्हाला माझ्या कोणत्याही पतीचे प्राण घेण्याचा कोणताही अधिकार नाही. याज्ञसेनी, तुला तुझ्या पतींच्या प्राणांच्या सुरक्षेकरता काहीही करण्याचा अधिकार होता, परंतु तू माझ्या प्रतिज्ञा पालनाचा अधिकार माझ्याकडून हिरावून घेतलास. मला धर्मसंकटात टाकलायस तू. परंतु पितामह, मी तर तुम्हाला तुमच्या नातवांच्या हत्येच्या पापापासून वाचवलंय. हो याज्ञसेनी, हो, हे तू खूप चांगलं केलंस. माझी नातवंड माझ्या हातून मारली गेली असती तर प्राणत्याग करेपर्यंत माझ्या आत्म्यावर एक ओझं राहिलं असतं. पितामह, तुम्ही मला या शुभ कार्यासाठी अभिनंदन नाही देणार? नाही नाही, तुला याचा अधिकार नाहीये, कारण सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद घेण्याची युक्ती तुझी असूच शकत नाही. हा उपाय अवश्य भगवान श्रीकृष्णांनी सांगितला असणार. तुम्ही अगदी योग्य अनुमान लावलत पितामह. प्रणाम पितामह. कल्याणमस्तु. प्रणाम भगवन. यावं. आसन ग्रहण करावं भगवंत. पितामह, पांचालीला ही विलक्षण युक्ती श्रीकृष्णानेच सांगितली होती. मला ठाऊक होतं प्रभू, तुमच्या या विवश भक्ताला त्याच्या प्रिय नातवंडांच्या हत्येच्या पापापासून तुम्ही अवश्य वाचवाल. तुम्हाला धन्यवाद प्रभू. पितामह, भाग्याचे होणं लिहिलेलं असतं ते होतच होतं, आणि जे नसतं लिहिलेलं ते कधीही होत नाही. नाही प्रभू, जेव्हा मी तुमच्याकडे एका भक्ताच्या नजरेतून पाहतो तेव्हा मला ती तुमचीच लीला वाटत राहते. मी आवेशात प्रतिज्ञा केली होती की तुम्हाला या महासंग्रामात शस्त्र उचलण्यास विवश करेन म्हणून. मी तर तुम्हाला विवश नाही करू शकलो, आणि जेव्हा केलं होतं तेव्हा तुम्ही स्वतः सुदर्शन चक्र धारण करून माझ्या प्रतिज्ञेची लाज राखली होतीत. आणि मला विश्वास आहे प्रभू की धरतीला निष्पांडव करण्याची माझी प्रतिज्ञा आणि या याज्ञसेनीला दिलेल्या माझ्या आशीर्वादाची लाज देखील तुम्हीच ठेवा. नाही पितामह, मी त्यावेळी सहाय्य करतो जेव्हा कुठचा दुसरा मार्ग शिल्लक नसतो. मला अगदी माहिती आहे की या समस्येचा उपाय तुमच्याजवळ आहे. आता या समस्येमुळे बघा, पांडव सुद्धा प्रभावित होतील. त्यामुळे पांडवांचे ज्येष्ठ या नात्याने त्यावर उपाय करण्याचा अधिकार तुमच्यापाशी आहे. आणि हो, धर्मराजांना तुम्ही पांडवांच्या विजयाकरता एखादा उपाय सुचवण्याचं वचन देखील तर दिलं होतं. आलं लक्षात भगवन. मला तुमचा संकेत आलाय लक्षात. आज मी धर्मराजाला पांडवांच्या विजयाचा उपाय देखील सांगेन, माझी प्रतिज्ञा देखील पूर्ण करेन, आणि याज्ञसेनीला दिलेल्या आशीर्वादावर देखील कोणताही वाईट प्रभाव पडणार नाही. या सर्व समस्यांवर एकच उपाय आहे. तो कोणता उपाय आहे पितामह? सांगतो, परंतु या बाबतीत मला तुम्हा सर्व पांडवांच्या सहाय्याची आवश्यकता भासेल. आम्ही तुमचं सहाय्य अवश्य करू. हो, आम्ही तुमचं सहाय्य अवश्य करू, अवश्य करू. तर मग प्रतिज्ञा करा की मी जसं सांगेन तसंच तुम्ही करा.
आम्ही प्रतिज्ञा करतो की तुम्ही जसं सांगाल आम्ही तसंच करू. हो हो, आम्ही प्रतिज्ञा करतो आहोत. उद्या युद्धभूमीवर मी माझ्या प्रतिज्ञेचं पालन करून तुमच्यापैकी कुणाचा वध करण्याआधी अर्जुन माझा वध करेल आणि तुम्ही सर्वजण त्याला सहाय्य कराल. नाही नाही भीष्म पितामह, नाही नाही पितामह, नाही. माझ्याच्याने हे नाही व्हायचं पितामह. माझ्याच्याने नाही व्हायचं, माझ्याच्याने नाही व्हायचं. अर्जुना, तुला हे म्हणण्याचा अधिकार नाही राहिलेला. तू मला वचन दिलेलं आहेस आणि ही माझी आज्ञा देखील आहे आणि अंतिम इच्छा देखील. पितामह, तुम्ही खूप कठीण परीक्षा घेत आहात आमची. पुत्रा, परीक्षा तर माझं भाग्य घेत आहे. मी आयुष्यभर अशांत राहिलो. आता मी शांततेने मृत्यूला सामोरा जाणार आहे. आता मला शांतता देखील लाभेल आणि विश्रांती देखील, जी केवळ भगवान कृष्ण किंवा तू मला देऊ शकतोस. कारण तुम्हा दोघांशिवाय मला मारण्याचं सामर्थ्य दुसऱ्या कुणातही नाही. मी प्रतिज्ञा केली होती की या धरतीला निष्पांडव करून टाकेन, अन्यथा मी स्वतः प्राणत्याग करेन. आता माझ्या प्राणांचा त्याग करण्यासाठी मी आत्महत्येचं पाप तर नाही करू शकत ना. मला सन्मानाने मरण्याची ही एक संधी देखील प्रदान नाही करणार आहेस. परंतु पितामह. अर्जुना, जर तू परंतु बिरंतु करत राहशील तर मला माझी प्रतिज्ञा पूर्ण करण्याची संधी देऊन बसशील. रणभूमीवर मी माझ्या क्षत्रिय धर्माशी विद्रोह नाही करू शकत. पितामह, मी पांचालीला सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद दिलाय आणि तुम्ही सगळ्यांनी माझी आज्ञा पाळण्याची प्रतिज्ञा देखील केलेली आहे. तुला माझा आशीर्वाद क्षीण करायचा आहे का? मी तुला माझा वध करायची आज्ञा दिली आहे. तू तुझ्या पितामहांच्या आज्ञेचा विरोध करणार आहेस? माझ्या मृत्यूवर दुःख करण्याचा आता जराही फायदा नाहीये अर्जुना. माझ्या मृत्यूची वेळ आलेली आहे. तुम्हाला सर्वांना अगदी व्यवस्थित ठाऊक आहे की मला इच्छा मृत्यूचं वरदान मिळालेलं आहे. मी माझ्या प्रतिज्ञेची लाज राखण्यासाठी माझे प्राण त्यागू इच्छितो. मी प्रतिज्ञा केली होती की एक तर मी पांडवांचा वध करेन किंवा माझे प्राण त्याग करेन. मी तुझ्याकडून वचन घेतलं होतं, अंतिम इच्छा प्रकट केली होती की मी तुझ्या बाणांनीच मरू इच्छितो. तुला आठवतंय ना? उद्या तू माझी अंतिम इच्छा पूर्ण करशील. हे कसं संभव आहे पितामह? संभव आहे, एका स्त्रीद्वारे संभव आहे. समस्येच्या भोवऱ्यातून एक स्त्रीच आपल्याला बाहेर काढू शकते. एक स्त्री बाहेर काढू शकते, पण कसं? या धरतीला निष्पांडव बनवण्याच्या माझ्या प्रतिज्ञेनुसार युद्धभूमीवर मी उद्या अवश्य शस्त्र उचलणार आहे. परंतु मी कुणा स्त्रीवर शस्त्र उचलत नाही. स्त्रीला माझ्या शस्त्राच्या लक्षावर पाहून मी शस्त्र खाली ठेवीन. आणि हीच ती वेळ आहे जेव्हा अर्जुन, जेव्हा तू तुझ्या प्रहाराने, तुझ्या बाणांनी माझ्या छातीची चाळण करू शकतोस. परंतु युद्धभूमीवर कुणी स्त्री तुमच्या समक्ष काय येईल पितामह? रोजच येत असते, पण तुम्ही तिला पुरुष मानता आणि शिखंडी नावाने ओळखता. पण मी तिला स्त्री मानतो आणि शिखंडिनी नावाने ओळखतो. आठवतंय ना? शिखंडिनीने एका स्त्रीच्या रूपात जन्म घेतला होता आणि नंतर एका यक्षाच्या सहाय्याने ती पुरुष बनली होती. बास अर्जुना, तू शिखंडिनीला तुझी ढाल बनव.
मी माझी शस्त्र खाली ठेवेन. बास, त्यानंतर तू माझा वध करून टाक. पितामह. बास अर्जुना, तुझ्यासाठी हेच उचित असेल की तू माझा वध करावास. पुरे करा पितामह, पुरे करा. पुरे करा पितामह, पुरे करा पितामह. माझ्या मृत्यू व्यतिरिक्त तुझ्या समोर दुसरा कोणताही पर्याय नाहीये पुत्र. माझ्या मृत्यूमुळे कदाचित हे भीषण युद्ध थांबेलही. माझ्या मृत्यूमुळे तुम्हा सर्व भावंडांना न्याय मिळेल. माझ्या मृत्यूमुळे अधर्माचं एक पर्व देखील समाप्त होऊन जाईल. आणि माझ्या मृत्यूमुळे त्या चुकांना पूर्ण विराम मिळून जाईल ज्या द्यूत सभेमध्ये माझ्या गप्प बसण्यामुळे सुरू झाल्या. प्रिय पार्था, तू मी सांगितलेल्या रणनीतीनुसार वागून विजयश्री प्राप्त कर. पितामह. अर्जुना, माझा आशीर्वाद सदैव तुझ्या बरोबर असेल. सुखी भव. पितामहांनी पांडवांचा वध करण्याचा निर्णय तर अवश्य घेतलाय, परंतु त्याला लवकरच वास्तवात उतरवण्यासाठी आपण देखील उचित रणनीती बनवली पाहिजे. हो भाच्या, कारण द्यूत आणि युद्धात सर्वात मोठी शस्त्र बुद्धी आणि चातुर्य असतं. आणि या शस्त्रांना युद्धावर जाण्यापूर्वी धार लावणं आवश्यक असतं. तर मग तुम्हीच तुमच्या कुटील बुद्धीने सांगा की उद्या आपण युद्धात काय केलं पाहिजे. भाच्या, मी तर म्हणतो की पितामहांचा सामना सर्वात आधी अर्जुनाशी होऊ देत. त्याचा वध झाला की बाकी 4 पांडवांना स्वर्गात धाडणं सोपं होऊन जाईल. नाही मामाश्री, नाही. जर अर्जुनाचा सामना पितामहांशी झाला तर हे युद्ध फार काळ चालेल. कारण अर्जुनच एक असा पांडव आहे जो पितामहांच्या तीरांचं वादळ रोखू शकतो. पितामह जर आधीच अर्जुनाशी युद्ध करण्यात गुंतून पडले तर बाकी सर्व पांडव कौरव सैन्याचा संहार करत राहतील. मामाश्री, कर्ण बरोबर बोलतोय. अशा प्रकारे आपले अनेक कौरव योद्धे व्यर्थच मारले जातील. त्यामुळे या युद्धाला तत्काळ समाप्त करण्यासाठी आपण पितामह आणि अर्जुनाचा सामना होण्याआधीच इतर पांडवांना एक एक करून पितामहांच्या हातून यमसदनी धाडावं. यमसदनी. तर मग मामाश्री, उद्या युद्धभूमीवर आपण हीच युद्धनीती अंमलात आणू. उद्या युद्धभूमीवर आपला महारथी योद्धा अर्जुनाला पितामहांच्या दिशेने जाण्यापासून रोखेल आणि आपण पितामह आणि अर्जुनाला समोरासमोर येऊच द्यायचं नाही. संजय, आज युद्ध आरंभ होण्यासाठी इतका विलंब का होत आहे? महाराज, विलंब तर होत नाहीये, परंतु आज तुम्ही जरा अधिक उत्सुक दिसताय आणि आज तुम्ही वेळेच्या खूप आधीच आला आहात. त्यामुळे तुम्हाला विलंब झाल्यासारखं वाटत असावं. आता युद्धाला आरंभ होतोच आहे. नाही संजय, नाही. मला तर असं वाटत आहे की आज युद्धच नाही होणार. पांडव युद्ध नाही करायचे. का महाराज?
पितामहांनी पृथ्वीला निष्पांडव करण्याची जी प्रतिज्ञा केली आहे त्याचीच बातमी गुप्तहेरांनी पांडवांना दिली असणार. त्यामुळे ते पितामहांशी युद्ध करण्याऐवजी त्यांच्याकडे क्षमेची याचना करतील. आणि माझे पुतणे इतके निर्दयी देखील नाही आहेत की त्यांच्या प्रिय आजोबांचा वध करतील. महाराज, ही केवळ तुमची कामना आहे. ही केवळ तुमची आंतरिक इच्छा आहे. तुमची इच्छा आहे की हे युद्ध कौरवांनी न लढताच जिंकावं आणि या युद्धामध्ये कौरवांना कुठच्याही प्रकारचं नुकसान सोसावं लागू नये. परंतु तुमच्या इच्छेविरुद्ध युद्ध तर आता आरंभ होत आहे. श्रीकृष्णांनी शंखनादासाठी त्यांचा शंख हातात घेतलाय. आक्रमण! बघ पार्था, युद्ध सुरू होताच पितामहांनी आक्रमक रूप धारण केलेलं आहे आणि ते अंधाधुंद बाण चालवत आहेत, कारण त्यांचे डोळे त्यांच्या लक्ष्याला बघत नाहीयेत. हो पार्था, त्यांची नजर केवळ तुझ्या रथाची प्रतीक्षा करते आहे आणि त्यांचं शरीर तुझ्या बाणांच्या स्वागतासाठी उत्सुक होत आहे. जाणून आहे केशवा, आज ती कठीण वेळ येऊन ठेपली आहे जी मी आतापर्यंत टाळत आलो होतो. हे केशवा, माझा रथ पितामहांच्या समोर घेऊन चल. मामाश्री, दुःशासन, महाराज शल्य, आपण काल निश्चित केलेल्या रणनीतीनुसार आज अर्जुनाला अडवलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत त्याला पितामहांसमोर जाण्यापासून रोखलं पाहिजे. पितामह आणि अर्जुनाचं युद्ध होण्याआधी चारही पांडवांचा वध होणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे जाऊन अर्जुनाच्या मार्गातला अडथळा बनवून उभे राहा. जा. ठीक आहे भाच्या, चला. जशी आज्ञा भ्राताश्री, चला. चल सारथी. चलो सारथी. आचार्य, पितामहांनी या पृथ्वीला निष्पांडव करण्याची प्रतिज्ञा केली आहे. आता पांडवांनी त्यांच्या विरुद्ध काही कपट करू नये. यासाठी माझी तुम्हाला प्रार्थना आहे की तुम्ही दोघांनी पितामहांचं रक्षण करावं. पितामह एकटेच या पृथ्वीला निष्पांडव करू शकतात. त्यांना कुणाच्याही सहाय्याची आवश्यकता नाही आहे. हे मला देखील माहिती आहे आचार्य की पितामहांना कुणाच्याही सहाय्याची आवश्यकता नाही. परंतु आपण आपल्या बाजूने त्यांच्या सुरक्षेमध्ये कोणतीही उणीव राहू देता कामा नये. शत्रू हा शेवटी शत्रूच असतो आचार्य. हे आपण सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही योग्यच बोलत आहात युवराज. आम्ही तुमच्या रणनीतीचं अवश्य पालन करू. चल सारथी,
चल सारथी. पार्था, दुर्योधनाची खेळी समजून घे. हे तिघेही तुला पितामहांच्या दिशेने जाण्यापासून रोखण्याकरता येत आहेत. ठाऊ काय केशवा, जर मी या तिघांशी युद्ध करण्यात गुंतून पडलो तर पितामहांना त्यांच्या प्रतिज्ञेनुसार संहार करण्याची संधी मिळून जाईल. त्यामुळे तू यांना टाळून माझा रथ पितामहांच्या समोर घेऊन चल. ठीक आहे पार्था. अर्जुना, पळून चालला आहेस होय? अरे पळपुट्या, रण सोडून पळायचंच होतं तर रणभूमीत उतरला तरी का होतास? मामाश्री, ज्याचा सारथीच रणछोड असेल तो तर रण सोडून पळणारच. पण आम्ही तुला जाऊ देणार नाही अर्जुन. अर्जुन, क्षत्रिय योद्ध्यांना तर शत्रूचं आव्हान ऐकूनच पुरण चढत असतं आणि तू पाठ दाखवतोयस. विचार कसला करतोयस अर्जुन? आमच्याशी युद्ध कर, युद्ध. भाच्या, विश्वातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर त्याच्या शत्रूचं आव्हान ऐकून पळून चालला आहे. अर्जुन, आमच्याशी युद्ध कर, युद्ध. अर्जुन, अरे आम्ही तुला आव्हान देत आहोत, ये युद्ध कर आमच्याशी. आम्ही तुला युद्धासाठी आव्हान देतोय अर्जुन. आमच्याशी युद्ध कर, युद्ध. ये भाच्या, ये. हे अर्जुना, ते तुला पितामहांपासून दूर ठेवण्यासाठी जाणून बुजून चिथावतायत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. ते बघ, पितामह तिथे हाहाकार माजवतायत. परंतु केशव, जेव्हा कोणी युद्ध करता आव्हान देतं तेव्हा एक क्षत्रिय पाठ नाही दाखवत. त्यामुळे आधी यांचा बंदोबस्त करून घेतो, मग पितामहांशी युद्ध करतो. अर्जुना, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. तुझा वेळ वाया घालवण्याचा अर्थ आहे पितामहांना त्यांची प्रतिज्ञा पूर्ण करण्याची संधी देणं. नाही केशव, सारथी. अर्जुन,
भाच्या. दुःशासन, जर मी ठरवलं तर या क्षणी तुझं मस्तक तुझ्या धडापासून वेगळं करू शकतो. या क्षणी तुला यमलोकी पाठवू शकतो. परंतु ज्येष्ठ भ्राता भीमांनी तुझे अपवित्र हात उखडून फेकून देण्याची प्रतिज्ञा केली आहे. म्हणून तुला जीवन दान देतोय. हे केशव, माझा रथ पितामहांच्या समोर घेऊन चल. कृपाचार्य, तुम्ही बघत आहात का की अर्जुनाच किती त्वेषाने युद्ध करत आहे ते. अर्जुनाला आधीसारखं पराक्रम गाजवत युद्ध करताना पाहून असं वाटत आहे की जणू आज अर्जुन सूर्यास्त होण्यापूर्वीच संपूर्णपणे हे युद्ध समाप्त करू इच्छित आहे. कालपर्यंत अर्जुन अगदी निस्तेज वाटत होता. जणू काही नाईलाजाने युद्ध करतोय. वाटत होतं जणू बाण चालवणंच विसरून गेलाय. परंतु आज त्याच्यात अचानक परिवर्तन झालंय, ज्यासाठी प्रसन्न वाटणं व आश्चर्य वाटणं उचित आहे. परंतु आचार्य, आपल्या शिष्याला शिकवलेल्या धनुर्विद्येचे सफल प्रयोग करताना पाहून तुम्ही प्रसन्न होण्याऐवजी चिंतित झालात. आचार्य, मला चिंताच नाही तर भय देखील आहे की अर्जुनाचे भीषण आक्रमण करत आहे ते पाहून असं वाटत आहे की महाबली अर्जुनाने आज गंगानंदन भीष्मांचा वध करण्याचा संकल्प केला आहे.